नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की 3 मुली घरी आलेल्या असतात. तर कल्पना म्हणते की या कोण आहेत? त्यावर मैनावती म्हणते की या माझ्या 3 मुली आहेत. बबलीच्या मोठ्या बहिणी. तर त्या तिघी पोरींना बघून आता प्रियाला धक्काच बसतो. ती मनातल्या मनात बोलत असते की या अशा माझ्या बहिणी आहेत. तर ती विचार करू लागते की आपली बबली कुठे आहे? त्यावेळेस मैनावती सायलीकडे हात दाखवते. पण मात्र त्या मुलींचा गैरसमज होतो आणि तेच प्रियालाच आता बबली समजून मिठी मारू लागतात. इकडे प्रियाच्या डोक्याला आता संताप आलेला असतो. ती म्हणते की मी तुमची बबली वगैरे नाहीये. खरं तर त्यांनी अतिशय योग्य ओळखलेलं असतं. कारण प्रियाच त्यांची खरी बहीण असते. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतंय की अर्जुनने सायली आणि मैनावतीच्या DNA टेस्टचा सॅम्पल गोळा करून आणलेला असतो. ते दोघांची केस आता मॅच करायची असतात. तो चैतन्यला देतो आणि सांगू लागतो की लवकर आपल्याला DNA टेस्ट करावं लागेल. पण त्या DNA टेस्ट अगोदरच मी एक खात्रीने सांगू शकतो की ती मैनावती सायलीची आई नाहीये. फक्त आता रिपोर्ट्स आल्यानंतर माझा पूर्ण विश्वास बसेल. तर मित्रांनो, आता रिपोर्ट्स काय येतील? कदाचित रिपोर्ट्स पॉझिटिव्ह देखील येऊ शकतात. कारण की कुणीतरी ते बदलू देखील शकतं. त्यामुळे आता अर्जुन या सगळ्यांना कसं सामोरं जाणार, सगळं कसं नीट होणार हे सगळं पाहणं रंजक आहे मित्रांनो. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.